हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं आहे की अथर्व काही लोकांना घेऊन आलेला असतो आणि ती आउट हाऊसची जागा रिडेव्हलपमेंटसाठी जाण्यासाठी तो जागा दाखवत असतो. तेव्हा मंजिरी नेमकी तिकडनं आउट हाऊसमधून बाहेर येणार तेव्हा ती अथर्वला बोलताना बघते आणि पटकन लपून जाते. इकडे माया ही मंजिरीकडे आलेली असते. तेव्हा माया मंजिरीला शोधत शोधत तिच्या खोलीत येते आणि बोलत असते की काय आहे ही बाई, कामाच्या वेळेला ही बाई नेमकी इथे नसते आणि मला विचारत असते की माझ्या साईडने आहेस ना तू, सारखी संशय घेत असते. तेवढ्यात नर्मदा हे येते आणि बोलते की माया काय गं, आणि इथे काय करतेस तू? इकडे अथर्व सांगत असतो की 4 फ्लोअरची बिल्डिंग बांधायची इथे. खालचा एरिया हा कमर्शियल असेल आणि इथे मेट्रो स्टेशन वगैरे येणार आहे, म्हणून ही प्रॉपर्टी महागातही जाऊ शकते आणि प्रॉफिटेबल ही असू शकते. अथर्वचं हे बोलणं ऐकून मंजिरीला काहीही समजत नसतं. मंजिरी ऐकतच असते. इकडे माया काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून उत्तर देत असते नर्मदाला की मी इथे मंजिरीवर लक्ष ठेवायला आलेली आहे, तिचं काही प्लॅनिंग सुरू आहे का नाही ते बघायला. तेव्हा नर्मदा बोलते की वेड्यात काढू नकोस आम्हाला, तू नक्की मंजिरीच्या बाजूने नाहीस ना? इकडे अथर्वला तो बिल्डर बोलत असतो की वा सर, हायवे येणार आहे, मेट्रो स्टेशन होणार आहेत, ही माहिती तुम्ही आधीच काढून ठेवलीच? तेव्हा अथर्व बोलतो की हो, बिझनेसमध्ये या गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा बिल्डर बोलतो की ठीक आहे सर, डेमॉलेशन्स कधी करायचं? तेव्हा अथर्व बोलतो की डेमॉलेशन्स लवकरात लवकर सुरू करूया, बाकी गोष्टी तुम्ही अजितला विचारू शकतात. तेव्हा अथर्व अजितला जेव्हा ती जागे बघण्याचं काम देतो तेव्हा अजितलाही खूप भारी वाटतं. तेव्हा अजितही त्याला आश्वासन देतो की येस येस अथर्व, यू डोंट वरी, मी सगळं व्यवस्थित बघेल म्हणून. तेव्हा अथर्व आणि ते तिथून चालले जातात. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की अथर्वला ही अवदसा सुचलीच कशी? एवढं सगळं त्याने कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं म्हणजे हा नक्कीच ही जागा पाडणार. ही जागा जर पाडली गेली तर माझं सगळं जगच उद्ध्वस्त होईल. इकडे माया नर्मदाला बोलत असते की तुम्ही ना फक्त डाऊट घेणं बंद करत जा. तेव्हा नर्मदा बोलते की डाऊट घेणं बंद करण्यासाठी तू तसे कामं करू नको. तेव्हा माया तिथून चालली जाते. तेव्हा माया जाताना बोलते की थोडा तरी विश्वास ठेवत जा. तेव्हा नर्मदा बोलते की ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा माया निघून गेल्यावर नर्मदा बोलते की विश्वास, मी फक्त दादावर ठेवला आहे विश्वास, आणि यापुढेही मी तो असणार आहे. मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही म्हणून. इकडे माया चिडचिड करत बाहेर येते आणि बोलते की ही बाई कुठे गेली कुणास ठाऊक, ही कदाचित तिच्या मायावी दुनियात गेली असणार आहे, काय करते तिलाच माहिती. इकडे माझी सासू घोबडासारखी नजर ठेवत असते माझ्यावर. परत मंजिरी घरात जात असते तेव्हा माया आवाज येते की हो मॅडम मॅडम इकडे या. तेव्हा मंजिरी बोलते की बोल, काय सांगणार आहेस? तेव्हा माया बोलते की मी अशी एवढी छोटी गोष्ट असल्यासारखं सांगणार नाही आहे, त्याची किंमत मोजावी लागेल. तेव्हा मंजिरी बोलते की काय? तेव्हा माया बोलते की हो, बातमी अशी आहे की त्याचे तुम्हाला 25 लाख द्यावे लागतील. तेव्हा मंजिरी बोलते की काय 25 लाख? तेव्हा तिथे अंबिकाही ऐकत असते. अंबिकाला कळत नसतं की ही काय बातमी सांगणार आहे म्हणून. तेव्हा माया बोलते की मंजूर आहे का? तेव्हा मंजिरी बोलते की ठीक आहे, मी तुला 25 लाख देते. 25 लाख असतात, 25,000 नाही. तेव्हा माया बोलते की चालेल ना? तेव्हा मंजिरी बोलते की ठीक आहे, मी तुला 25 लाख देते, पण कॅशमध्ये देईल, बोल आता पटकन. तेव्हा माया बोलते की बातमी अथर्वबद्दल आहे. तेव्हा अंबिकाला ट्रिगर होतं की अथर्वबद्दल काय बातमी असणार आहे, काय सांगणार आहे ही अथर्वबद्दल, काय चाललं आहे काय आहे? तेवढ्यात माया सांगणार तेवढ्यात वेदा येते की आजी आजी, मी तुझं चित्र काढलं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की वेदा, मी नंतर बघेन, आम्ही दोघी बोलतो आहे ना, जा तू. तेव्हा वेदा बोलते की नाही आजी बघ ना. तेव्हा वेदा मंजिरीकडे ते ड्रॉइंग बुक देते. तेवढ्यात माया ती बुक घेते. आणि माया ते चित्र बघून जोरजोरात हसायला लागते. तेव्हा मंजिरी ते पटकन ते ड्रॉइंग बुक घेते आणि बोलते की वेदा, तुझी आजी एवढी घाण दिसते का, एवढी म्हातारी दिसते का? तेव्हा वेदा बोलते की नाही. तेव्हा मंजिरी बोलते की बरं मग एक काम कर, जा असं चित्र काढ की ज्यात तुझी आजी एकदम सुंदर दिसेल. तेव्हा मंजिरी बोलते की जा प्रयत्न करून बघ, तुला येईल ते. तेव्हा वेदा बोलते की हो, आणि वेदा चालली जाते. तेव्हा माया हसत असते. तेव्हा मंजिरी बोलते की आजकाल तुला खूप हसायला येतं ना? तेव्हा मंजिरी बोलते की आजकाल तुला खूप हसायला येतं ना? तेव्हा माया बोलते की सॉरी मॅडम, ते तुमचं चित्र. तेव्हा माया गप्प होते.
तेव्हा मंजिरी मायाला बोलते की आपण इथे नको बोलायला, माझ्या बेडरूममध्ये चल. त्या दोघी चालल्या जातात. तेव्हा अंबिका बोलत असते की ही माया नक्की मंजिरीला अथर्वबद्दल काय सांगणार आहे. तेव्हा अंबिकाला वाटतच असतं की माझा संशय खरा ठरला. किचनमध्ये मायाला मीरावर संशय आलाच होता की अथर्व हे फक्त मंजिरीसोबत चांगुलपणाचं नाटक करतायत. इकडे मंजिरी मायाला खोलीत घेऊन येते आणि बोलते की बोल पटकन. तेव्हा माया बोलते की पहिलेसारखं करणार नाही ना, म्हणजे ते पैसे देणार ना. तेव्हा मंजिरी बोलते की माया मी तुला कॅश देते, बोल पटकन काय ते. तेव्हा तेवढं पटकन अंबिका तिथे येते. अंबिका दरवाजाच्या बाहेर असते. अंबिका चुटकीने बघत असते की त्या दोघी काय बोलत आहेत म्हणून. तेव्हा अंबिका पुन्हा तिच्या चुटकीने तिच्या जादूने मायाचं बोलणं फिरवून लावते. तेव्हा माया काहीतरीच बडबड करायला लागते. तेव्हा माया मंजिरीला सांगत असते की अहो मॅडम, तुम्हाला माहिती आहे का, अथर्व आणि मीराचं रिलेशन ना हे खूप खराब चालले आहेत. ते जसं दिसतं ना तसं नाही. त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत असतात. ते सारखी भांडत असतात आणि तुम्हाला मी सांगते की एक दिवस त्यांचा डिवोर्सच होणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते की माया काय बोलतेस तू, आणि तू काहीतरी चुकीचं ऐकलंयस. इकडे अंबिकाला हसायला येत असतं. तेव्हा मंजिरी बोलते की मीराने वेदाचा जीव वाचवला होता, अथर्व तिला कधीच डिवोर्स देणार नाही. हे बघ, तू महत्त्वाची बातमी घ्यायची ऐवजी फालतू बातमी घेऊन आलीस, तू इथून निघ. तेव्हा माया का असं वागत असते तिला काही कळतच नाही. ती बाहेर येते. तेव्हा अंबिका तिथून ऐकतच असते की मंजिरी मनाशी बोलत असते की एवढं काय टेन्शन आलं आहे इथे, आणि ही माया फालतू बातमी घेऊन आली आणि ह्या अथर्वला आउट हाऊस पाडायचं काय चाललं आहे. तेव्हा मंजिरी बोलत असते की मलाच काहीतरी करावं लागेल. इकडे माया बडबड करत असते की हे काय झालं माझ्याकडून, मला काहीतरी वेगळंच सांगायचं होतं आणि ती काहीतरी वेगळंच कसं निघालं माझ्या तोंडून. तेव्हा तिथे मीरा जात असते. मीरालाही ऐकायला येतं की मायाशी काय बडबड करते म्हणून. तेवढं तिथे अंबिका येते आणि बोलते की मीरा, या मायावर सांगितलं होतं ना विश्वास ठेवायचा नाही, ही आपल्यासाठी काम करते असं म्हणून ही त्या मंजिरीसाठी काम करते. तेव्हा मीरा बोलते की काय. तेव्हा अंबिका बोलते की हो, ही आता मंजिरीला अथर्वबद्दल सांगायला गेली होती आणि त्या बदल्यात तिच्याकडनं पैसे घेणार होती. तेव्हा अंबिका मीराला सांगत असते की ज्यावेळेस किचनमध्ये नर्मदा आत्या तू आणि आपण बोलत होतो ना, त्यावेळेस तुझ्याकडनं चुकून अथर्वचं नाव घेतलं गेलं, तेव्हा तुला मी थांबवलं होतं. तेव्हाच मायाला डाऊट आला होता. तेव्हा मीरा बोलते की मग तिने काही मंजिरीला सांगितलं नाही ना. तेव्हा अंबिका बोलते की नाही, थोडक्यात वाचलो आपण, ती काहीतरी बोलणारच, तेवढ्यात मी तिला थांबवलं. तेव्हा मीरा बोलते त्या नागिनीवर विश्वासच ठेवायला हवा नको होता. आपण नर्मदा आत्याला सांगायचं का, त्याबरोबर हँडल करतील. तेव्हा अंबिका बोलते की नाही, या सिच्युएशनमध्ये आपण कोणावरच विश्वास ठेवायला नको. तेव्हा मीरा बोलते की अगं मग काय करायचं आपण. तेव्हा अंबिका बोलते की बघ, ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचल्यावर काय होणार हे आपल्याला बघायचं आहे. तेव्हा मीरा बोलते की बरोबर येत आहे तुझं, आता आउट हाऊस तोडल्यावर मंजिरीची काय रिॲक्शन असेल ती बघायची मला. इकडे मार्जरी मंजिरीला सांगत असते की ही जागा तुटल्यावर आपल्या सगळ्या शक्ती ह्या चालल्या जातील आणि नवीन जागा तयार करून त्या सगळ्या शक्ती मिळवण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ जाईल, प्रचंड शक्ती खर्च होईल. तेव्हा मंजिरी बोलते की मला नक्कीच कळते मार्जरी, पण नक्कीच त्या अथर्वच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललं आहे. तेव्हा मार्जरी बोलते की आपण आपल्या मार्गावर शांतपणे पुढे का जाऊ शकत नाही, एवढी संकटं का येत आहेत, का होतं आहे असं, तुझंच काहीतरी चुकतं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की मार्जरी माझं काय चुकतं आहे. तेव्हा मार्जरी बोलते की अथर्व हे मुद्दामून करतो आहे का. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, तो मुद्दाम करत नाही, तो अजूनही माझ्या प्रभावाखाली आहे. तेव्हा मंजिरी बोलते की तू काळजी करू नकोस मार्जरी, मी काही झालं तरी आपल्या या जगाला काही होऊ देणार नाही आणि अथर्व हा अजूनही माझा गुलाम आहे. इकडे अथर्व मंजिरीला कागदपत्र दाखवत असतो. तेव्हा सगळे तिथे असतात. तेव्हा अथर्व बोलतो की आई, खरं तर ही जागेचा निर्णय हा खूप आधीच घ्यायला हवा होता, कारण की ती जागा असंही त्या जागेशी आउट हाऊसशी वाईट आठवणी जोडल्या आहेत. तिथे रिडेव्हलपमेंट झालं तर बरंच होईल. तेव्हा नर्मदा बोलते की अथर्व, तू अजितला उद्यापासून हे काम बघायला सांगितलं आहे ना. तेव्हा अथर्व बोलतो की हो आत्या. तेव्हा नर्मदा बोलते की तू अजितवर एवढी मोठी जबाबदारी टाकलीस, मला त्याचा खूप आनंद होतो आहे, थँक्यू. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व, एवढी इन्व्हेस्टमेंट करायची आत्ता काही गरज आहे का बाळा. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, एवढी इन्व्हेस्टमेंट नाही आहे आणि आत्ता थोडीफार केली तर नंतर त्याचा प्रॉफिटच होईल. तेव्हा मंजिरी बोलते की प्रत्येक वेळी प्रॉफिट महत्त्वाचंच आहे का बाळा. मीराला अंबिकाला हसायला येत असतं. तेव्हा अथर्व बोलतो की आई, तुझ्या हातात जे काही डिझाईन्स आहेत ते बघू शकतेस तू, त्याच्यात काही चेंजेस करायचे तर करू शकतेस तू, अदरवाईज आउट हाऊस पाडायचंच आहे.
तेव्हा नर्मदालाही हसायला येत असतं. तेव्हा अथर्व बोलतो की येतो मी, आउट हाऊस पाडावं तर लागणारच असं म्हणून अथर्व जायला लागतो. तेव्हा मंजिरी पटकन उठते आणि बोलते की अथर्व, आउट हाऊस पाडायचा निर्णय इतक्या लवकर घेणं गरजेचं आहे का बाळा? तेव्हा मंजिरी बोलते की ते आउट हाऊस पाडल्यावर आपलं खूप मोठं नुकसान होईल. तेव्हा सगळे शांत होतात. अथर्वही पाठीमागे बघतो. तेव्हा मीरा बोलते की कसलं नुकसान, आउट हाऊसमध्ये असं काय आहे ना? तेव्हा मंजिरी बोलते की तिथे तिथे माझ्या अंबिकाचा खून झाला होता. तेव्हा अंबिका तिथे जवळच उभी असते आणि अंबिका जोरजोर हसायला लागते आणि बोलते की माझ्या अंबिकाचा, कसली नाटकी आहेस का मंजिरी तू? तेव्हा अथर्व बोलतो की आई, आउट हाऊस पाडायचा, रिडेव्हलपमेंटचा आणि याचा काय संबंध? तेव्हा मंजिरी बोलते की असं कसं म्हणतोस अथर्व? अरे अजून ही केस सॉल्व झालेली नाही आहे. माया बेलवर बाहेर आहे, ती आरोपी आहे ना? तेव्हा नर्मदा बोलते एक मिनिट, माया आरोपी नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते की हो, पण जिथे अंबिकाचा खून झाला होता तिथे पुरावा आहे, त्या आउट हाऊसच्या तिथे पुरावा आहे, तो आउट हाऊस पाडून कसं चालेल? तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब, पण माया तर म्हणते की तुम्हीच तिला खून करायला सांगितला होता. तेव्हा मंजिरी बोलते की तेच मला म्हणायचं होतं की आउट हाऊस पाडल्यावर तिथले पुरावे कसे मिळणार ना, आणि तसं जर झालं नाही तर माझ्या सुनेला न्याय कसा मिळणार अथर्व? तेव्हा अंबिका बोलते की मंजिरी, ज्या व्यक्तीने खून केला आहे तीच व्यक्ती न्याय मिळवून देणार. मंजिरीला काही समजतच नसतं की अंबिकाचं ऐकू की काय ऐकू. तेव्हा मंजिरी बोलते की ऐक अथर्व. तेव्हा अथर्व बोलतो की आई तूच बोलतीयस. तेव्हा मंजिरी बोलते की हो, मीच बोलते. मंजिरी पूर्ण ही गांगरलेली असते. तेव्हा मंजिरी बोलते की हे बघ, काही गोष्टी कायदेशीर असतात, आपल्याला ते आउट हाऊस नष्ट करून चालणार नाही. तेव्हा अंबिका हसत असते आणि बोलते की मंजिरी, आता तुझं मायावी जग नष्ट होणार. तेव्हा मंजिरी बोलते की आणि अथर्व, आउट हाऊस आपण पाडलं आणि मायाने त्याचा गैरफायदा घेतला तर? तेव्हा अंबिका पुन्हा बोलते की बोल अजून खोटं बोल, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा मंजिरी बोलते की हे बघ अथर्व, ते आउट हाऊस म्हणजे महत्त्वाचा पुरावा आहे आणि ते पाडलं तर काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा अंबिका पुन्हा बोलते की लाव जोर मंजिरी, लाव जोर, पण आता तू कितीही जोर लावला तर अथर्व तुझं काही ऐकणार नाही. तेव्हा अंबिका बोलते की तुझा अंत आता जवळ आला आहे. तेव्हा मंजिरी जोरात ओरडून उठते की नाही. तेव्हा मीराला हसायला येत असतं. तेव्हा अथर्व बोलतो काय झालं गाई? तेव्हा मंजिरी बोलते की नाही अथर्व, असं होऊन चालणार नाही, तुला माझी शपथ आहे. तेव्हा मंजिरी तिथून निघून जाते. अथर्व मीराकडे बघतो. मीराला हसायला येत असतं. सगळ्यांना डाऊट पूर्णपणे क्लिअर असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.